Today we are going to see some more topics related to the routing, which are first the dynamic routes, second is the URL params, and third one is search params. ठीक आहे, तर आपण ह्या तीन गोष्टी आपण बघणार आहोत आज. डायनामिक राउटिंग म्हणजे काय? सो लेट अस से आपल्याकडे युजर्स आहेत. ठीक आहे, सो लेट अस ओपन पेंट. तर जेव्हा मी URL मध्ये स्लॅश युजर्स ही URL टाकतो तर काय होईल, सगळ्या युजर्सची लिस्ट मला मिळेल. ठीक आहे, ऑल युजर्स. सो लेट अस से ही आपली वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट मध्ये याची URL वरती पार्ट आहे. तिथे मी एंटर केलं सपोज लोकल होस्ट :3000/users. तर जेव्हा मी युजर्स करेन तेव्हा काय झालं पाहिजे, ऑल युजर्स मला दिसले पाहिजे. ठीक आहे, हा झाला फर्स्ट सिनॅरिओ. सेकंड सिनॅरिओ सॉर्ट ऑफ सिमिलरच आहे, फक्त फरक एवढा आहे की स्लॅश युजरच्या पुढे जेव्हा मी स्लॅश करून 1 किंवा 2 टाकतो किंवा आयडी टाकतो त्याची इन जनरल, लेट अस से 1, तर इथे काय झालं पाहिजे, इथे ऑल युजर न दिसता आता मला काय झालं पाहिजे की डिटेल्स ऑफ युजर 1. ठीक आहे, सेम गोज विथ युजर 2, युजर 3, युजर 4 अँड सो ऑन. ठीक आहे, तर हे मला करायचंय. लेट अस से की माझ्याकडे 3 युजर्स आहेत. किती युजर्स आहेत? 3. तर जेव्हा मी स्लॅश युजर्स घेतो, तर लेट अस डू इट प्रॅक्टिकली. पहिले तर आपण एक राऊट बनवून घेऊ. त्या राऊटच्या आधी आपल्याला एक पहिले लागेल कंपोनंट युजर्स .tsx. ठीक आहे, अरे डिफॉल्ट आलं नाही, इथे लिहितो मी ऑल युजर्स. नेक्स्ट लेट अस गो अँड कॉन्फिगर राऊट पाथ असेल त्याचा युजर्स अँड एलिमेंट कोणता असेल, तर एलिमेंट असेल युजर्स. कुठला वाला? हा वाला. दॅट्स इट. तर ऍप्लिकेशन मध्ये जेव्हा मी स्लॅश युजर्स टाकतो तेव्हा काय झालं पाहिजे, ऑल युजर्स मला दिसले पाहिजे. तर ते थोडंसं आता कंपाईल होत असेल, कदाचित कंपाईल होते. ठीक आहे, सो लेट्स वेट फॉर इट. ऑल युजर्सची लिस्ट मला दिसली पाहिजे. ठीक आहे, दिसते ऑल युजर्स इथे बघा. ठीक आहे, ऑल युजर्स. आणि लेटेस्ट जेव्हा युजर 1 जेव्हा टाकतो म्हणजे user/1, तेव्हा मला काय भेटलं पाहिजे, युजर डिटेल्स नावाचं पेज ओपन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सो आपण क्रिएट करू कंपोनंट ऑफ नेम युजर details.tsx. ठीक आहे, ओ शिट, डिटेल्स ऑफ पर्टिक्युलर युजर. यासाठी आपल्याला राऊट मॅप करावा लागेल. सो लेट अस जस्ट कॉपी दिस राऊट. आणि मी काय बोलतो की user/1 जेव्हा असेल तेव्हा युजर्स न कॉल करता युजर डिटेल्स नावाच्या कंपोनंटला कॉल करायचा. सो वेन वी हॅव युजर्स, ऑल युजर्स आले पाहिजे, आणि users/1 जेव्हा मी एंटर केला तेव्हा काय झालं पाहिजे, डिटेल्स ऑफ पर्टिक्युलर युजर. ठीक आहे, सेम गोज विथ युजर 2 अँड 3. ठीक आहे, सो 2 मध्ये पण तोच आणि 3 साठी पण तेच. व्हॉट इफ आय गो अँड एंटर 4, तो बोलतो पेज नॉट फाउंड. ठीक आहे, दिस इज अन इश्यू, कारण नंबर ऑफ युजर्स जे असतील ते कधीच म्हणजे लिमिटेड नसतील. फिक्स नाही करू शकत तुम्ही ते
म्हणजे तुम्ही की त्यात दोनच युजर असतील किंवा चारच युजर असतील, असं युजर्स कॅन बी मल्टिपल. सो आपल्याला अशी एक डायनॅमिक रूट फाइंड आउट करायची आहे, जेणेकरून कितीही युजर्स आले तरी पण काय झालं पाहिजे, आपण त्याला त्या राऊटला हँडल करू शकतो, असं काहीतरी आपण करायला पाहिजे. फॉर दॅट वी विल यूज डायनॅमिक राऊट. सो डायनॅमिक राऊट म्हणजे अशी राऊट जी की डायनॅमिकली चेंज होऊ शकते, आणि त्या चेंजवर आपण ऑटोमॅटिकली जो कॉन्टेंट आहे आपल्या कंपोनेंटचा तो चेंज करू. ठीक आहे. सो फॉर दॅट आपण हे पहिले तर रिमूव्ह करू. एक काम करू, just remove this and this as well. ठीक आहे. आणि मी इथे काय बोलतो, आता हे 1 2 3 वगैरे काय होतं, ते युजरची आयडी होती, राईट. सो फॉर डायनॅमिक राउटिंग आपण स्लॅश नंतर काय देऊ, एक नाव ज्याच्यामध्ये युजरची आयडी म्हणा किंवा आपल्या URL मध्ये जी काही सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन आपण पाठवतोय ते इन्फॉर्मेशन ग्रॅब करण्यासाठी एक आपल्याकडे व्हेरिएबल सारखं काहीतरी असायला पाहिजे, नाही का. तर युजर आयडी म्हणजे तो व्हेरिएबल आहे जो आपण URL मध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे. सी, जेव्हा मी असं लिहितो users/3, तर हे 3 कुठे जातील, तर युजर आयडी मध्ये जातील, असं समजा तुम्ही. ठीक आहे. म्हणजे आपण अशी एक URL मॅप करतो जी काहीही म्हणजे कोणतीही स्ट्रिंग ऍक्सेप्ट करू शकते आफ्टर युजर्स. म्हणजे युजर स्लॅश काहीही टाकलं मी तर ते कुठे येईल, तर युजर आयडी मध्ये येईल. असं नाही की मी 1 2 किंवा 3 किंवा नंबर टाकू शकतो. दिस कॅन बी एनी स्ट्रिंग. ठीक आहे. सो हा, अच्छा बोल. तर म्हणजे ते युजर्स मध्ये आपण डेटा घेणार आहोत का? युजर्स मध्ये म्हणजे कुठे, इथे बोलतेस या युजर मध्ये? हा, म्हणजे तिथे जर आपण लोकल होस्ट मध्ये ज्यावेळी आपण युजर्स टाकू त्यावेळेस तिथे आपला तो युजर्सचा डेटा आला पाहिजे, राईट? सगळे युजर्स आले पाहिजे, ऑल युजर्स. हा, तर मग तिथे आपण एक लिंक घेऊयात ना ज्याच्यामध्ये युजर्सचे डिटेल्स असतील, असं म्हणजे आम्हाला जास्त हा ठीक आहे, नो इश्यूज. जेसन प्लेस होल्डर. यार माऊसचा इश्यू, थांबा. लेट अस डू इट प्रॅक्टिकली. ओके. तर जेव्हा आपण इथे युजर्स मध्ये येतो तेव्हा काय झालं पाहिजे, यूज इफेक्ट. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, फेच करायचं आहे ना डेटा. फेच युजर डेटा. जे फंक्शनला कॉल करायचंय, कधी करायचंय, तर ऑन पेज लोड. आणि याला आपण कॉन्स्ट फेच युजर डेटा इज इक्वल टू अनदर फंक्शन. हा काय करेल, तर इट विल बी सिंक फंक्शन अँड लेट अस से कॉन्स्ट users is equal to await fetch. याला काय काय पाहिजे, URL पाहिजे. So this is the URL. And what else do we need? I don't think we need anything. याला आपण काय करू, युजर सोबत मॅप करूयात. सो विल टेक यूज स्टेट. ठीक आहे. ऍज ऑफ नाउ दिस इज अन एम्प्टी अरे, सो कीप इट ॲज इट इज. काय करतं ऍक्च्युली, अरे ऑफ ऑब्जेक्ट्स आहे ना. हा ठीक आहे, एम्प्टी अरे कॉन्स्ट users and set users. ठीक आहे. सो व्हॉट विल डू इज, आपण त्याला कॉल करूयात सेट युजर्सला, आणि त्याला पास करूयात युजर्स. अँड व्हॉट एल्स डू वी नीड. अरे माऊसला काय झालं काय माहिती. अरे चाल ना बाबा. इट्स नॉट अस अनेबल टू. असिंक अवेट argument of type response is not assignable to parameter of type state action. ठीक आहे का आपण, अच्छा हा मी नाव सेम सेम घेतले का.
काय इश्यू आहे? Fetched. Fetched users. तेरे पण नाही यार. ठीक आहे, लेटेस्ट डू सम चॅट जीपीटी. त्याला ऑप्शनच द्यावं लागेल. डॉट डेटा करायचा आहे का? अरे आपण डॉट जेसन पण काहीतरी करतो ना. ठीक आहे. नाही असेलच की नाही काय माहिती. वेट. सो डेटा रिस्पॉन्ड डेटा getting data from JSON placeholder. Ah, response.json असेल त्याचं. हा हे करू शकतो आपण, प्रिंट करू शकतो. वेट. चलो, let us do it. Response dot body. No. वेट. युजर्स मध्ये काय बोलतोय हा? कॉर्स एरर. ओ माय गॉड. टाइप कॉर्स हेडर्स. ओके ओके, हेडर्स मध्ये काय आहे का? We have this. एक सेकंड हो. स्पेलिंग काय ई आर आहे ना? अबे लावलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. डॉट देन पण चाललं असतं, बट कूल. सेट युजर्स. काहीतरी स्पेलिंग टाकलं मी चुकीची याचं. अँड लेट अस जस्ट. काय बोलते, की पण द्यायची का? अरे हाय, त्या लूप लावला गेला. मी काय काय करतोय? स्टार्ट मॅप युजर h5. काय काय दाखवायचं? युजर पूर्ण दाखवून द्यायचं का? ते तर करू शकतो. आणि व्हॉट एल्स? व्हॉट एल्स डू वी नीड? आपलं एक ऑब्जेक्ट कसा आहे बाय द वे?
थांबा 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 थांबा. युजर्स. ठीक आहे. डॉट नेम आहे का त्यात? आहे ना. नेम तर असायला पाहिजे बाय द वे. ठीक आहे. नो इश्यूज. कॉन्स्ट यूजर लिस्ट इज इक्वल टू रिटर्न करतो नाही कळलं आपण. रिटर्नच्या वरती लावावं लागेल. लिस्ट इज इक्वल टू नाही. H5 हम्म हम्म ओ आय गेस चुकीचं होतंय. डायरेक्टली मॅप करू शकत नाही का? मॅप त्याला प्रॉपरली करावं लागेल. युजर्स डॉट मॅप. एक युजर मिळेल इच टाइम. काय करायचं रिटर्न? H5 टॅग रिटर्न करायचे. H5 टॅग विथ युजर डॉट नेम. इट इज देअर बे. नेवरचा काय सीन आहे अचानकच. बट ठीक आहे. व्हॉट एव्हर द युजर इज. User list. Again, objects are not valid. React child. Mm, user list is already this array and let us pause the recording for some time. The video खूप लंबा बनेल. All right. So after a lot of research from ChatGPT, ठीक आहे, आपण ऑलरेडी इथे युजरचा डेटा आणलेला आहे. त्यात पहिले आयडी असेल, त्याचं नाव आणि त्याची ईमेल आयडी. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वी हॅव बॉट ॲज ऑफ नाव. ठीक आहे. आता जेव्हा मी ऑल युजर्सवर क्लिक करतोय किंवा युजर्स फक्त टाकतोय, तर काय होतंय, तो पूर्ण युजर्स घेऊन येतो. आता मला काय करायचं, जेव्हा मी स्लॅश आय डी त्याची टाकेल, फॉर एक्झाम्पल 1, त्यांनी डिटेल्स ऑफ पर्टिक्युलर युजर काढायला पाहिजे. तर कसे काढणार तो? सो विल गो टू युजर डिटेल्स पेज आणि इथे आपल्याला जर ती डिटेल काढायची असेल, जसं की युजर आय डी, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल समथिंग फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम. आणि ते समथिंग काय असेल तर यूज परम्स हुक आहे ती. ठीक आहे. अँड लेट अस से वी विल टेक आउट ऑब्जेक्ट. बट ठीक आहे, थांबा. यूज परम हुक्स जो आहे, यूज परम हुक जो आहे, तो रिटर्न करतो एक ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्या ऑब्जेक्ट मध्ये सगळे युआरएल मध्ये पॅरामीटरची इन्फॉर्मेशन असेल. जसं की आपल्याकडे युआरएल मध्ये एक पॅरामीटर आहे विच इज युजर आय डी. ठीक आहे. तर आपल्याला जर ते बाहेर काढत असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहे. इधर कॉन्स्ट युजर आय डी इज इक्वल टू परम्स डॉट युजर आय डी. ठीक आहे. हे झालं एक. अदरवाइज यू कॅन डू वन थिंग विच इज डायरेक्टली डिस्ट्रक्चर इट युजर आय डी. देअर यू गो. ठीक आहे. यू कॅन ऑल्सो डिस्प्ले इट हिअर युजर आय डी. पण यासाठी ना एक गोष्ट इम्पॉर्टंट इन विच इज राऊट कोड गेला आपला. हे नाव सेम असणं गरजेचं आहे. युजर आय डी, मी इथे युजर आय डी घेतलं म्हणून मी काय करतो, इथे पण युजर आय डीच घेतोय नाव.
सो सी इफ आय चेंज द URL फ्रॉम 1 to 2, इथे काय होते 2 झालं. तर मी 3 करतोय तर 3 होईल. 24 करतोय तर 24 होईल. तर मी कितीही युजरची इन्फॉर्मेशन इथे टाकू शकतो. 100 तर 100, एनिथिंग. अच्छा, बाय द वे, नॉट जस्ट 100, आय कॅन डू एनिथिंग. ठीक आहे, कुठली स्ट्रिंग तो घेतो. सो नाऊ वी विल डील विथ जस्ट द नंबर्स. ठीक आहे. तर आपल्याला आपल्याला तर काय करायचंय, युजर्स या पेजवर सुद्धा या युजर्सला फेच करायचं आहे. सो टू फेच दॅट, लेट अस जस्ट कॉपी दिस. ठीक आहे. दिस इज नॉट अ व्हेरी ऑप्टिमाइज्ड सोल्युशन. ठीक आहे, मी पहिले सांगतोय, दिस इज नॉट व्हेरी ऑप्टिमाइज्ड सोल्युशन. And we'll also have to copy the interfaces. As of now, तुम्हाला करून दाखवायचं आहे म्हणून मी थोडासा कोड कॉपी पेस्ट वगैरे करतोय. लेंदी कोड होतोय, आय नो. कोड रिपीट होतोय, आय नो. बट स्टील इथे मी काय करतोय, इथे युजर्सच्या पुढे डायरेक्टली कॉन्कॅटनेट करतोय आपली आयडी, युजर आयडी. तर काय होईल, डायरेक्टली काय कॉन्कॅटनेट करतोय मी, युजर आयडी. अरे मी बॅकटिक इथे चुकून बंद करून टाकली. बॅकटिक इथे बंद करायची आहे आणि इथे काय करायचं, मला स्लॅश द्यायचा एक. सो इफ आय गो हेड अँड हिट दिस, तर तो काय करेल, तर तो डिटेल्स घेऊन येईल आयडी 1 वाल्या युजरची. जसं मी इथे केलं होतं बघा, 1 टाकलं तर 1 वाले घेऊन येणार. जर मी इथे 2 टाकलं असतं तर 2 चा डेटा, म्हणजे एरविन हॉवेल समथिंग, हे चुकीचं आहे. 3 तर 3 चा डेटा घेऊन आला. ठीक आहे, तसंच आपल्याला ते करायचंय. आणि आता आपण थोडासा कोड चोरी करू आपल्या पहिल्या युजर्स मधून. Let us just copy this much. Details of particular user of ID 1. Now if we go back to this and हा काय बोलतोय, map is not a function. Okay, cool. Single user असेल तर map ची गरज पडणार नाही. What else do we need? Let us remove this and let us remove this as well. Okay, we have user here and set user, कारण एकच user आणतोय आपण पकडून. तर इथे user आणि इथे पण user. Oh sorry, इथे असेल. Where do we need this? ओके, इथे हे आयरी नसेल आता हा. आता सिंगल ऑब्जेक्ट असेल. सो फॉर दॅट एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, दॅट्स इट. काय बोलतोय हा, ओके. इफ इट इज टाइप, इफ इट इज ऑफ टाइप युजर, त्याला युजरचं इन्फॉर्मेशन फिल करायला पाहिजे नाही का. ठीक आहे, लेट अस कीप इट ॲज इट इज. आणि हा युजर तो कुठून घेतोय, इज पॉसिबली अनडिफाईन्ड. नो प्रॉब्लेम ना, आय वॉन्ट इट एनी हाऊ. पहिले तर अनडिफाईन्ड अनडिफाईन्ड येईल, होप सो. नाही आला. इफ आय पुट 2 हिअर, डेटा चेंज होतोय. इफ आय पुट 3 हिअर, डेटा चेंज होत आहे. ठीक आहे. 4, डेटा चेंज होते टू 4. इट विल टेक सम टाइम टू लोड, बट हा, दिस इज हाऊ यू कॅन पुट डायनॅमिक राउटिंग. आय होप सो क्लिअर असेल. इज इट क्लिअर नाउ अबाउट डायनॅमिक राउटिंग, हर्षा? येस सर. ओके. नेक्स्ट टॉपिक इज सर्च पॅरामीटर. तर ते सर्च पॅरामीटर म्हणजे काय, सो आपण थ्योरी लिहिली करायची नाही ना. डायनॅमिक राउट्स आर द राउट्स which changes
dynamically ठीक है to let us say get the uh, parameters from the URL we can use params hook from react router DOM ठीक आहे आता URL params मध्ये अच्छा थांबा हे फक्त एवढंच ऍक्च्युली थांबा 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 हम्म, ठीक आहे दॅट्स अबाउट URL param आणि सर्च param फर्स्ट ऑफ ऑल these are optional params these are optional parameters in of the URL let us say ठीक आहे हे पाठवू पण शकतो आपण नाही पण पाठवू शकत ठीक आहे इट्स ऑल अप टू द युजर तर कसं करायचं की लेट से आपला युजरचा पार्ट आहे ठीक आहे युजर मध्ये आपण दोन बटन देऊयात ठीक आहे बटन्स इंटू टू पहिला बटन असेल लेट अस से थांबा आपण पहिले आपला डेटा बघू कसा आहे डेटाच्या बेसिसवर त्याला फिल्टर करायचा प्रयत्न करू ठीक आहे डेटाच्या बेसिसवर कसं फिल्टर करू शकतो आपण सिटीच्या बेसिसवर करू शकतो का नाही पण सगळ्यांची सिटी वेगळीच आहे हम्म फिल्टर आपण कसं करू शकतो यांना ठीक आहे वेट हम्म या डेटामध्ये ऍक्च्युली असं काही नाहीये जे की मी फिल्टर करू शकतो आयडी तर सगळ्यांची युनिक असणार आहे नेम ऑलमोस्ट सगळ्यांची युनिक असणार आहे ईमेल पण सगळ्यांचे युनिक असणार आहे सिटी 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 किती येते यार एक मिनिट थांबा थांबा ही सिटी आहे का बघू इथे वन टाइम यूज सिटी ही एक पण एकच वेळा घेतलेली आहे आय डोंट थिंक याने सिटी पण चेंज केली असेल कधी कुठे हा सगळीकडे सिटी नवीनच आहे यार एव्हरी टाइम न्यू सिटी all right so I will display something else so the first is active filter active users and second one is reset filter button म्हणजे काय तर इन शॉर्ट बघा थांबा जेव्हा मी युजर्स मध्ये जातो ओनली युजर्स तरी ते मला सगळे युजर दिसत आहेत आणि ते दोन ऑप्शन आहे ऍक्टिव्ह युजर्स रिसेट फिल्टर म्हणून तर जेव्हा मी ऍक्टिव्ह युजर्सवर क्लिक करेल तर मला काय झालं पाहिजे खाली सगळे ऍक्टिव्ह युजर दिसले पाहिजे काही डिऍक्टिव्ह किंवा काही लोकांनी अकाउंट डिलीट केलं डिऍक्टिव्ह केलं ते युजर मला नाही दिसले पाहिजे आणि जेव्हा मी रिसेट करतो फिल्टर तेव्हा मला ऑल युजर दिसले पाहिजे दिस इज व्हॉट आय वॉन्ट सो व्हॉट आय विल डू इज लेट अस से अच्छा बरं झालं काय पाहिजे जेव्हा मी इथे क्लिक करतो ना ऍक्टिव्ह युजर्सवर क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शनल पॅरामीटर बोलतो ठीक आहे क्वेश्चन मार्क नंतर तर मी इथे फिल्टर लावतोय फिल्टर विच इज ऍक्टिव्ह तर हे केल्यानंतर काय होईल बघा डेटा तोच आला अजून आपण काही केलं नाही ठीक आहे स्टील फिल्टर जेव्हा ऍक्टिव्ह असेल तेव्हा फक्त ऍक्टिव्ह युजर मला दिसतील सो ऑल ऍक्टिव्ह युजर मी इथे लिहितो लेटेस्ट हे सगळे युजर आपले ऍक्टिव्ह आहेत
ठीक आहे, इथे मी क्लिक केल्यानंतर हे झालं पाहिजे आणि रिसेट केल्यानंतर हे निघून गेलं पाहिजे. सो दिस इज व्हॉट वी वॉन्ट. सो लेट अस फर्स्ट यूज समथिंग टू गेट दॅट डेटा. फिल्टर आपण कसं करणार किंवा कसं काढणार किंवा ते सर्च पॅरामीटर आपण कसं टाकणार. सो फॉर दॅट वी हॅव, जसं आपण इथे केलं होतं बघा, यूज परम्स, तसं आपल्याकडे यूज, नॉट दिस वन, यूज सर्च पॅरम पण आहेत. सो लेट अस यूज दॅट. यूज सर्च परम्स अगेन फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम. आता हा एकदम एकदम सिमिलर आहे टू युअर यूज स्टेट हुक. यूज स्टेट हुक कसा करतो आपला, जसं आपण वरती यूज केलेला आहे तसंच याचा पण सिंटॅक्स आहे. सर्च परम्स आणि सेट सर्च परम्स, इथे ना दोन गोष्टी आपल्याला इन रिटर्न दिल्या आहेत. सर्च परम काय असेल, एक ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, आणि सेट सर्च परम काय असेल, एक फंक्शन असेल जो की याला चेंज करू देतो आपल्याला. तर जेव्हा मी ह्या बटनवर क्लिक करतोय त्याच्या ऑन क्लिकवर काय झालं पाहिजे, एक फंक्शन कॉल झालं पाहिजे विच इज अवर एरो फंक्शन, आणि त्या एरो फंक्शन क्लिकवर काय झालं पाहिजे, सेट सर्च पॅराम्सला कॉल झाला पाहिजे आणि इथे एक ऑब्जेक्ट आपण पास करू ज्यामध्ये एक फिल्टर नावाची प्रॉपर्टी असेल, त्याची व्हॅल्यू असेल ऍक्टिव्ह. ठीक आहे, हे आपल्याला करायचंय. आणि जेव्हा आपण रिसेटवर क्लिक करू, रिसेटचं बटन कुठे गेलं, मग इकडे आहे बहुतेक. जेव्हा आपण रिसेटवर क्लिक करू तेव्हा याच्या ऑन क्लिकवर अगेन तोच फंक्शन कॉल झाला पाहिजे. सेट सर्च पॅरामला आपण कॉल करू आणि ते तो जो ऑब्जेक्ट आहे तो एम्प्टी सेट करू. सो वेन आय क्लिक ऑन ऍक्टिव्ह, तर फिल्टर इज इक्वल टू ऍक्टिव्ह आलं बघा, आणि रिसेटवर क्लिक केल्यानंतर ते निघून पण गेलं ऍक्टिव्ह अँड दिस अँड सो. तर आपण काय करू शकतो, आता आपल्याला चेंज पण करायचं नाही का, ऍक्टिव्हवर क्लिक केली की ऍक्टिव्ह युजर आले पाहिजे आणि रिसेटवर क्लिक केल्यानंतर सगळे युजर आले पाहिजे. ठीक आहे, सो दिस इज ऍक्टिव्ह युजर्स अँड सो ऑन. सो फ्रॉम दिस सर्च परम्स आपण काय करू शकतो माहिती आहे, वी कॅन टेक आउट सम डेटा. बघा, लेटेस जस्ट कन्सोल डॉट लॉग सर्च परम्स. ठीक आहे, ओ, so to get that data we have to write something म्हणजे कोड लिहायचा आपल्याला. कसं लिहायचा आहे तो कोड, सो फॉर दॅट लेट अस जस्ट गेट समथिंग फ्रॉम दिस सर्च पॅराम्स. सो डॉट गेट, आणि ते आपल्या त्या पॅरामीटरचं नाव, जसं आपण काय होतं, फिल्टर होतं. सो लेट अस कॉपी द फिल्टर. म्हणजे आपण हे म्हणतोय की ह्या नावाची जी काही म्हणजे या की वाली जी व्हॅल्यू आहे ती गेट करायची आपल्याला. सो आपण ती प्रिंट पण करून बघूयात. तर आज ऑफ नो काहीच नाहीये. ऍक्टिव्हवर क्लिक केल्यानंतर काय होतं, ऍक्टिव्ह येते बघा. ठीक आहे, आणि रिसेट क्लिक क्लिक केल्यानंतर अगेन नल. सो आपण त्याला त्याची व्हॅल्यूला गेट करू, कशी करू, तर लेटस डू समथिंग लाईक दिस. कॉन्स्ट फिल्टर इज इक्वल टू, ठीक आहे, ते फिल्टर आपण यूज करणार आहोत खाली. कसं करणार आहोत, तर इथे आपण सांगतोय की फिल्टर ची व्हॅल्यू जर ऍक्टिव्ह असेल तर काय करायचंय, तर हे शो करायचंय. अदरवाइज आय गेस मी ब्रॅकेट पॅरेंथेसिस वापरायला पाहिजे. ठीक आहे, अदरवाइज काय झालं पाहिजे, ओ सॉरी, इथे पण नाही करू शकत आपण ते, इथे करू शकतो. अदरवाइज काहीतरी झालं पाहिजे. अँड आता ब्रॅकेट बेस मध्ये झाली की काय, ठीक आहे, फिल्टर इथे बंद झाला, हा कुठे बंद झाला इथे, ओ वेट, थांबा, लेट अस डू इट लाईक दिस. जर फिल्टरची व्हॅल्यू ऍक्टिव्ह असेल तर काहीतरी करायचं आहे इथे,
नाहीतर काहीतरी करायचं आहे इथे. थांबा. ऍक्टिव्हिटी स्पेलिंग चुकली का आपली? that's never to react node. What I was thinking is इथे ब्रॅकेट आपली नाही. जर तसं नाहीच झालं तर आपल्याला इफ एल्स वापरावं लागेल. बट आय गेस इफ एल्स पेक्षा हे बरं आहे. ठीक आहे. डायरेक्टली वी कॅन डू इट. डू वन थिंग. लेटस एका ड्यू मध्ये घेऊया सगळ्याला. आय नो की आज खूप जास्त टाइमपास होतोय, बट बेर इट विथ मी. ठीक आहे, दिसायला खूप घाण दिसते, आय नो. आय ट्राय टू मेक इट क्लिअर. वेट, अँड इथे असेल ऑल युजर्स. इथे what I'll do is I'll just remove this. ठीक आहे. आता हा div जो आहे तो खाली आला पाहिजे, हा त्याच्या खाली आला पाहिजे, हे इथे आले पाहिजे, हे इथे आलं पाहिजे. अँड काय ते ठीक आहे. अँड व्हॉट अबाउट दिस? इथे हा div कुठे क्लोज झाला? इथे. याची आय डोंट थिंक की काही गरज आहे. अँड हा ब्रॅकेट खाली. फायनली इथे क्लिक केल्यानंतर ऍक्टिव्ह युजर्स येतील, रिसेट केल्यानंतर ऑल युजर्स दिसतील. सी आपण काय केलेलं आहे, ऍक्टिव्ह युजर्स लेटस रिमूव्ह दिस. ऍक्टिव्ह युजर्स मध्ये सगळे युजर टाकलेले आहेत आणि ऑल युजर मध्ये आपण रिमूव्ह केलेले. सो लेटस थिंक की आपल्याकडे एक पण ऍक्टिव्ह युजर नसेल तर त्यावेळेला काय होईल. ठीक आहे, एक पण ऍक्टिव्ह युजर नसेल तर त्यावेळेला आपल्यासोबत हे होईल की ऍक्टिव्ह युजर एक पण नाहीये आणि रिसेट केल्यानंतर सगळे युजर दिसत आहेत. ठीक आहे, हे ऑल युजर्स आणि इथे क्लिक केल्यानंतर ऍक्टिव्ह युजर एक पण नाही. सो व्हॉट आय विल डू इज आय जस्ट मी कॉपीज करतो थोडस अँड इथे मी मनाने काय व्हॅल्यू टाकतोय माझ्या. ठीक आहे, सपोज 45 अगेन 45 active user 1 active user email. ठीक आहे, समथिंग लाईक दिस. रिसेट केल्यानंतर सगळे युजर दिसतात, ऍक्टिव्ह केल्यानंतर फक्त ऍक्टिव्ह. सो दिस इज युअर सर्च पॅरामीटर. अच्छा, लेटेस्ट डिव्हाइस. 3 मिनिटच बाकी आहे, 3 मिनिटानंतर लेक्चर सरांचं. आतापर्यंत आपण काय काय केलं? फर्स्ट ऑफ ऑल इज डायनॅमिक राऊट्स. कसं डायनॅमिक राऊट कसं बघितलं आपण की पहिले आपण त्याला मॅप केलं इथे. ठीक आहे, एखाद्या URL नंतर आपल्याला जर म्हणजे बघा, आपण स्लॅश कोलन दिल्यानंतर जे काही यूज करतो तो ऍक्सेप्ट करतो एक स्ट्रिंग. ते स्ट्रिंग मध्ये काय पण असू शकतं. ठीक आहे, आपण ती स्ट्रिंग गेट करू शकतो लाईक दिस. कशी करणार आपण? वेर इज द परम्स इथे. सी, दिस इज हाऊ वी कॅन गेट दॅट डेटा. परम मधला पॅरामीटर मधला म्हणजे URL चे पॅरामीटर ऍक्च्युली ते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर
सर्च पॅरामीटर आपण त्याला यूज करू शकतो, ठीक आहे. कसं यूज करायचं ते आपल्यावरती आहे. आणि ऍट द एंड सर्च पॅरामीटर आपण यूज केलेली इथे. म्हणजे आपण क्वेश्चन मार्क नंतर जे काय टाकतोय ते आपलं सर्च पॅरामीटर आहे, ठीक आहे. हे एक असू शकतं, हे मल्टिपल असू शकतात, लाईक दिस अँड टाकून, अँड लेट अस से रोल इज इक्वल टू ऍडमिन व्हॉट एव्हर असं असू शकतं, ठीक आहे. इफ आय रिमूव्ह दिस, ठीक आहे. सर ते ऑप्शनल आहे तसं तर ते सर्च पॅरामीटर आपण काढू शकतो फ्रॉम दिस हुक विच इज यूज सर्च परम, अगेन इट इज फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम, ठीक आहे. तर आपण त्याला यूज केलं, त्यातून आपण डेटा बाहेर काढला, आपल्याला भेटलं तर ॲज ऑब्जेक्ट आपण त्याला चेंज करू शकतो विथ सर्च सॉरी सेट फंक्शन. त्यातून आपण एखादी पॅरामीटर बाहेर पण काढू शकतो लाईक दिस. आता लेटेस्ट इथं दोन गोष्टी आहेत नाही का, एक फिल्टर पण आहे आणि एक रोल पण आहे. तर आपण तेच करू शकतो जसं आपण वरती केलेलं. इथे असेल रोल अँड याचं पण नाव आपण काय ठेवू, रोल. We can print it as well, console.log roll. ठीक आहे. आता इथे फक्त ऍडमिन आले, इथे मी टाकतो युजर, तर युजर आले, ठीक आहे. जर फिल्टर आपण लावलं लाईक दिस, रिसेट केलं सगळं फिल्टर तर रिसेट झाले. ऍक्टिव्ह युजर टाकले तर फक्त ऍक्टिव्ह युजर आले. आणि मी बोलतो की ऍक्टिव्ह युजर मधले पण मला कोणते पाहिजे, जे फक्त ऍडमिन वगैरे आहे ते, तर आपण ते पण करू शकतो. इथे आता मी रोलच्या बेसिसवर पण टाकू शकतो नाही का, की इफ ऍक्टिव्ह असेल अँड खाली मग परत एक इफ लावेल की रोल इक्वल इक्वल टू फक्त जर ऍडमिन असेल तर ऍडमिनचा डेटा दाखवायचा आहे, अदरवाईज सगळे युजरचा डेटा दाखवायचा आहे, ठीक आहे. सो दिस इज हाऊ आपण आज ते 3 टॉपिक बघितले आहेत. सो ट्राय टू प्रॅक्टिस दिस. टाइम कुठं लागला आपल्याला ते मॅप करण्यात वगैरे लागला इथे, नाहीतर आपलं 15-20 मिनिटाचं काम मॅक्सिमम झालं असतं, ठीक आहे. बट आय गेस की तो टाइम वेस्ट न झाल्यापेक्षा टाइम इन्व्हेस्ट होऊन आपण त्याला, आय थिंक तुम्हाला जरा समजलं असेल त्याच्याबद्दल की कसं रिअल टाइम मध्ये पण करतात. सो दिस इज हाऊ. कोड मी लेंदी केलेला आहे मुद्दाम, कारण ऑप्टिमाइज करायला थोडा वेळ लागला असता म्हणून. कारण आपल्याकडे टाइम कन्स्टंट आहे सध्या, 8:30 होऊन गेले आहेत, बाकीचे लेक्चर पण आहेत. सो वी शुड ड्रॉप दिस मीटिंग नाऊ, ठीक आहे. सो आय जस्ट स्टॉप रेकॉर्डिंग, आणि जर तुम्हाला काही इश्यू असेल तर यू कॅन आस्क मी.